तर अभिजित सोनवणे आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? अभिजित, आपण पाहतोय तृप्ती देसाई यांनी देखील अनेक दावे केलेले आहेत, टीका केलेली आहे, पोलीस प्रशासनावर त्यांनी सडकून टीका केलेली आहे। सातपुते हे आम्हाला माहिती देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। काय अधिक अपडेट समोर येत आहेत? तृप्ती देसाई यांनी दावा केलेला आहे की या सगळ्या प्रकरणातील SITच्या प्रमुख ज्या आहेत तेजस्विनी सातपुते यांना आम्ही सातत्याने संपर्क करतोय। आमच्याकडे काही माहिती आहे जी आम्हाला त्यांना तपासाच्या कामी मदत होईल यासाठी द्यायची आहे, मात्र तेजस्विनी सातपुते आमचा फोन उचलत नाही किंवा आम्हाला रिप्लाय देखील करत नसल्याचं तृप्ती देसाई यांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्या आमचा फोन का घेत नाही, आम्हाला त्यांना मदत करायची आहे अशा पद्धतीचा तृप्ती देसाई यांचा दावा आहे। मात्र आता सगळ्यात महत्त्वाची बातमी जी समोर येते त्यानुसार अशोक खरात याच्या मिरगावच्या फार्म हाऊसवरून पोलिसांच्या टीमने जे पिस्तूल जप्त केलेलं होतं त्या पिस्तुलाच्या माध्यमातून 5 जणांचा नरबळी दिल्याचा संशय SITला आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलेला आहे।